कदम शुभान सांगावा धाडलाय र शुभान सांगावा धाडलाय र. जय शिवराय मित्रांनो, मी संकेत पाटील एन एस जर्नीच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. मी आज चालू आहे उंबरखिंडीला आणि आजचं माझं जायचं म्हणजे मी आज राईडला चाललो आहे. खूप दिवस झाले मी राईडला गेलो नाही कारण की थोडा मोठा प्लॅन करत होतो, त्यासाठी सेविंग चाललेली म्हणून मी राईड सगळ्या कॅन्सल केल्या. पण आज माझा मित्र सचिन दहीपाले आहे माझ्यासोबत. सचिन आहे ना, सचिन माझ्यासोबत, त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे स्टोरी ऑन राईड. कसं आहे, मी चाललो आहे उंबरखिंडीला, ती खोपोलीतच आहे. पण खूप सारे आणि मला सजेस्ट केलं की आपण जाऊया करून, आणि मी तिची पूर्ण व्हिडिओ बघितल्या, विकिपीडियावर सर्च केलं तर खूप सारा असा इतिहास घडला आहे तिथं महाराजांचा. तर आपण तो इतिहास भेटायला आणि जाणून घ्यायला चाललो आहे, ती खिंड बघायला चाललो आहे. तर नक्कीच व्हिडिओ बघा पूर्ण, आणि ज्या मित्रांनी व्हिडिओ बघून पण आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी आपला चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया मोटो ब्लॉगिंगवर, आणि खूप दिवसानंतर मी मोटो ब्लॉगिंग करतो आहे म्हणून थोडी इच्छा ना अशी खूप म्हणजे मनामध्ये ना खूप सारा असा उत्साह भरला आहे. कारण की खूप दिवस झाले, महिने झाले मला मोटो ब्लॉगिंग करून. तर आता फक्त 1 महिन्याचा क्षण आहे. 1 महिन्यानंतर माझे मोटो ब्लॉग परत चालू होतील, आणि जूनमध्ये माझी मोठी राईड आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांची जी ड्रीम राईड असते ना ती मी प्लॅन केली आहे, आणि देवाकडे हीच प्रार्थना आहे की ती राईड माझी सक्सेस होऊ दे. भेटूया आता मोटो ब्लॉगिंगवर. गणपती बाप्पा मोरया, एकविरा माते की जय. आता निघालोय आम्ही. खूप टाईम झाला एका मित्रासाठी थांबलेलो बघा, तो आलाय. पूर्ण हेल्मेट भिजलाय, आतमधला मास्क लावून तो अख्खा भिजलाय माझा घामाने, एवढं गरम होते. पण आता निघालोय. सकाळी 7:15 वाजता घरातून निघालोय, आता वाजल्यात 8:30. खूप टाईम झाला, पण आता ठीक आहे. आता वातावरण थोडं थंड आहे, आता गाडीवर थोडं एवढं वाटणार नाही. पण थोडं आता आता आहे DY पाटीलच्या इथं. आता इथून आम्हाला जायचं आहे खोपोलीवरून पालीवाला मार्ग पकडून आम्हाला पालीच्या दिशेने जायचं आहे. त्याच्यानंतरचं मॅप लावायला लागेल, कारण की त्याच्यानंतर माहिती नाही आम्हाला उंबरखिंड कुठपर्यंत आहे. पण आजचा मोसम थोडा चिल वाईब्स आहेत. संडे राईड आहेत, आणि खूप साऱ्या संडे राईड चालले गेल्या जात, आणि आता पुढेही खूप सारे दिसतील. आणि 2-3 दिवस झाले दुसरा इथं पाऊस वगैरे पडतो आहे, पण आपल्या इथं एवढं काही नाही आहे. तर तुम्हाला मी खूप दिवसानंतर राईडच्या माझ्या व्हिडिओ येतात, बघताय तुम्ही. थोडं प्लॅन केलं आहे तुम्ही, मगाशी मी बोललो थोडं प्लॅन केलं आहे. त्या प्लॅनसाठी सेविंग वगैरे सगळं चालू होतं, म्हणून सगळे राईड बंद होते. अजून 1 महिन्यानंतर माझे परत ब्लॉग यायला चालू होतील, परत व्हिडिओ यायला चालू होतील, आणि जूनमध्ये माझी राईड चालू होईल. फक्त देवाकडे प्रार्थना आहे ती राईड ज्या दिवशी आम्ही ठरवले त्या दिवशी चालू होऊ दे, बस. त्याच्यात काही विघ्न नको. गणपती बाप्पाकडे प्रार्थना, हेच प्रार्थना आहे. फक्त ती राईड जी सर्वांची ड्रीम राईड असते ना, ती ड्रीम राईड माझी पण आहे. ती मी प्लॅन केली आहे. लाईफमध्ये एकदा ती ड्रीम राईड करायची होती, म्हणून ती खूप वर्षानंतर, कित्येक वर्ष झाले, 5-6 वर्षापासून मी प्लॅन करतो आहे. पण कोण सोबतीला नाही, कोण नाही. थोडा कंडिशनल प्रॉब्लेम, थोड्या पैशाचे प्रॉब्लेम, त्याच्यामुळे सगळे राईड त्यावेळेस कॅन्सल व्हायच्या. पण आता थोडं असं आहे की काहीतरी करून जायचंच आहे, म्हणून सगळं मी ही राईड प्लॅन केली. तर थोडं 1 महिना अजून वेट करा. 1 महिन्यानंतर सगळे आपल्या व्हिडिओज माझ्या प्रॉपर, मी काय गाडीसाठी काय काय करतो आहे, काय नाही गाडीसाठी, त्या राईडसाठी काय बनवतो आहे नवीन ते सगळं तुम्हाला दाखवेल. कुठं शॉपिंग करणार आहे सगळं A to Z तुम्हाला दाखवेल. आणि आपला जुना रस्ता बघतायच तुम्ही. खूप आनंद. आज राईडला येऊ ना, थोडी अशी मनात ती राईड आहे ना, तिचा अंदाज यायला लागला आहे. म्हणजे किती मजा येणार आहे. माझ्या बोलण्यावरून तुम्हाला आनंद होत असेल की मला त्या राईडची उत्सुकता किती आहे. जी ड्रीम राईड माझ्या अंगावर बघा काटा आला आहे. जी ड्रीम राईड मी प्लॅन केली आहे, त्या ड्रीम राईडसाठी किती आनंदात आहे मी. फक्त ती होईल हीच देवाकडे आशा आहे. आणि आपले टॉवर्स जे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही पोचलो आहे, शेडूंग टोल नाका क्रॉस केला आहे आम्ही, आणि आता चाललो आहे. नेरूलपासून 70 किलोमीटर काहीतरी आहे उंबरखेड. 66 मॅपवर दाखवते, पण 4-5 किलोमीटर मॅपवर कमी जास्त होतं, ते तुम्हालाही माहिती आहे. मग 70 किलोमीटर पकडले आहे मी. तिकडचा इतिहास अतिशय खतरनाकवाला इतिहास आहे. महाराजांचा गनिमी कावा खरं म्हणजे तिकडे बघता येतो. तिकडं ते मी काल विकिपीडियाला वाचलं ना सगळं, महाराजांनी कसा गनिमी कावा केला, आणि कसे जे हजाराचं सैन्य होतं त्याला फक्त आपलं
छोट्या तुकडीच्या मावल्याच्या साहाय्याने कसं हरवलं ते खूप खतरनाक होतं. विकिपीडियाला मी वाचलं पूर्ण. काही त्याच्यातले मेन वर्ड्स मी घेतल्यात काढून आणि ते तुम्हाला मी नक्कीच सांगेल पुढं. पण राईडला मजा यायला लागली आहे. आता थांबायचा प्रयत्न चालू आहे कुठेतरी. गला सुकला आहे पाणी वगैरे प्यायला, कारण की निघलो आहे तेव्हा पाणी वगैरे काय नाही पिले. नाश्ता केला, तो मित्र येतो त्याच्या अगोदरच नाश्ता करून आलतो आम्ही. पाणी वगैरे नव्हतं पिरलं. आता थांबतोय कुठेतरी, जागा बघतोय ज्यूस वगैरे प्यायला, कारण की आता पाण्याने एवढ्या गरमीमध्ये पाणी पिऊन काहीच फायदा नाही आहे. थोडं लेमन ज्यूस त्याच्यासोबत त्याचं एवढी भारी लागतात ना त्याला पूर्ण अशी. असं राईडला आल्यावर ना हे असं दृश्य बघून ना किती पण ऊन लागू दे, किती पण गरम होऊ दे, ते विचार पण येत नाही की आपल्याला गरम होते का ते. हे दृश्य बघून ना ते सगळं विसरून जातो माणूस. तुम्हाला समोर दिसते उंबरखिंड. ही बघा उंबरखिंड समोर दिसते ना. हा स्मारक आहे जो उंबरखिंड. आणि आता आम्ही पोचलो आहे उंबरखिंडीच्या विजयस्तंभाच्या इथं. खूप टाईम झाला पोचून आम्हाला, कारण की कमीत कमी 15-20 मिनटं झाले असेल. आम्ही जॅकेट वगैरे तिकडं काढून ठेवल्यात, बॅगी वगैरे काढून ठेवल्यात सगळं. आता तुम्हाला आम्ही आपली उंबरखिंडीची लढाई जी झाली तिथं
पूर्ण सिनेमॅटिक शॉर्ट दाखवतो. ते शॉर्ट्स बघा, अप्रतिम असे शॉर्ट्स आहेत. देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, शुभान सांगावा धाडलाय र, शुभानं सांगावा धाडलाय र, वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, वेल पडली न मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, देव धर्माची आन हाय, देव धर्माची आन हाय, बेईमान कोणी व्हायचं नाय, बेमान कोणी व्हायचं नाय, आपलं इमान सोडायचं नाय, आपलं इमान सोडायचं नाय, एका दिलानं नांदायचं र, देशासाठी जगायचं र, एका दिलानं नांदायचं र, देशासाठी लढायचं र, तोरणा घेऊन राजानं, तोरणा घेऊन राजानं, तोरण बांधलं राज्याचं, तोरण बांधलंय राज्याचं, आई भवानीच्या पुण्याईचं, आई भवानीच्या पुण्याईचं, स्वराज्य होया मर्दानुर, देशासाठी जगायचं र, स्वराज्य होया मर्दान र, देशासाठी लढायचं र, शिवाजी राजानं केलं र काय, शिवाजी राजानं केलं रे काय, खानाचं पोट फाडलं र, पानाचं पोट फाडलंय र, मामाची बोट छाटली र, मामाची बोट छाटली र, देवीला बोकडाचं निवद र, देशासाठी जगायचं र, देवीला बोकडाचा निवेद र, देशासाठी लढायचं र, देवी नवसाला पावली र, देवी नवसाला पावली र, रामाचं राज्य आलं र, रामाचं राज्य आलं र, रावणाची मस्ती जिरली र, रावणाची मस्ती जिरली र, शुभाचं राज्य आलं र, शिवबाचं राज्य आलं र, देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाशोपती, जलपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण ऋषीपती,
अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र बारगत राजनीती धुरंधर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. बघा आता व्ह्यू पूर्ण. आता निघायची तयारी करतोय आम्ही कारण की खूप ऊन लागले. वाजलेत 1 वाजायला 10 मिनटं कमी आहे आणि विजय स्तंभ दिसतोय तुम्हाला. आणि विजय स्तंभाचा बघा ही नदी आहे पूर्ण. आणि आता निघतोय आम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता फुल ऑफ रोडिंग चालू आहे. फुल ऑफ रोडिंग मजा येते ऑफ रोडिंग करायला. पण ऑफ रोडिंगच्या नादात मी पडायची रिक्स नाही घेऊ शकत आहे कारण की बघा गाडी लगेच स्लिप होते. आणि आता थोडं रस्त्यावर आलो आहे. बघू शकता महाराजांचे लढाईचं जे कौशल्य होतं ना ते खतरनाक होतं. त्याच ज्या माझी पहिलं ठिकाण असेल ज्या ठिकाणावर मी महाराजांनी युद्ध केलं आणि त्या ठिकाणी मी गेलो आहे. आता आम्ही पोचलो आहे नेरूरला आणि खूप टायमानंतर मी राईड केले. कमीत कमी 4-5 महिने झाले असतील त्याच्यानंतर राईड केले. आणि तुम्ही खिंडीमधली युद्ध महाराजांचं युद्ध कौशल्य तुम्हाला सांगितलंच आहे मी. ते तुम्ही बघितलं असेल आणि तिकडचा पूर्ण इतिहास पण मी तुम्हाला सांगितलं आहे काय झालं काय नाही. आणि तिकडचा एरियाचे व्ह्यूज पण तुम्ही बघितले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा कारण की आपल्याला आपले 10K व्हायला फक्त काहीतरी 100 सबस्क्रायबरची जरूरत आहे. तर प्लीज सपोर्ट करा. तर जय शिवराय मित्रांनो. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये NHNच्या न्यू ब्लॉगमध्ये लवकरच.